चिपळूण तालुक्यामधील नवीन स्थापन करण्यात आलेल्या लोकनिर्माण प्रतिष्ठान या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने जिल्ह्यातील विविध समाजसेवी संस्थांना भेटी देण्याचे आयोजन केले होते। रत्नागिरी जिल्हा भारत देशातील महाराष्ट्र राज्याच्या 36 जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे। या जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र, दक्षिणेस सिंधुदुर्ग जिल्हा, पूर्वेस सातारा, कोल्हापूर, सांगली तर उत्तरेस रायगड जिल्हा। रत्नागिरी शहर हे या जिल्ह्याचे मुख्यालय आहे। या अभ्यास दौऱ्यात संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण कासार, उपाध्यक्ष युयुस्तू आरते, विश्वस्त सत्यवान विचारे, सुविधा कासार, नेत्रा टोपरे, प्रमोद आमरे, सदस्य संतोष शिंदे यांनी वेगवेगळ्या संस्थांची कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले होते। या दौऱ्याअंतर्गत प्रथम देवरुख येथील संदीपनी गुरुकुल कुडवली या संस्थेला भेट दिली। त्या ठिकाणी संस्थेचे अधीक्षक गुरव यांनी उपस्थितांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला। त्यानंतर संस्थेबद्दल माहिती देताना या संस्थेमध्ये 18 वर्षापर्यंतच्या लहान मुलांचे संगोपन करून त्यांना शालेय शिक्षण सुद्धा देण्याचे काम ही संस्था करत असल्याचे त्यांनी सांगितले। त्यानंतर देवरुख येथील मातृ मंदिर या संस्थेला भेट देऊन तेथील संस्थेची माहिती घेतली। त्या ठिकाणी संस्थेच्या अधीक्षिका कुमारी अश्विनी कांबळे यांनी संस्थेच्या कामाची माहिती दिली। त्यानंतर लांजा या ठिकाणी कैलासवासी श्रीमती जानकीबाई अक्का तेंडुलकर महिलाश्रम या संस्थेला भेट दिली। त्या ठिकाणी संस्थेच्या अधीक्षिका कुमारी ज्योती यादव यांनी माहिती देताना सांगितले की या संस्थेमध्ये 18 वर्षाखालील अनाथ मुलींचे संगोपन करून त्यांचे शिक्षण सुद्धा केले जाते। त्याचबरोबर येथील महिला आश्रमामध्ये नोकरी करणाऱ्या महिलांची सुद्धा राहण्याची व्यवस्था होते। त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस महात्मा गांधी व्यसनमुक्ती 2016चा पुरस्कार मिळालेल्या लांजा येथील भारतीय कष्टकरी रयत या संस्थेला भेट दिली। या संस्थेमधील कार्याची माहिती देताना संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र पाटील यांनी सांगितले की या संस्थेमध्ये वृद्ध महिला व वृद्ध पुरुष यांची राहण्याची व जेवणाची सोय पूर्णपणे मोफत केली जाते। तसेच या ठिकाणी भेटी देणाऱ्या व्यक्तीला 99 रुपयांमध्ये पोटभर जेवण आणि राहण्याची व्यवस्था केली असून कोकणातील पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा ही संस्था नाव रूपाला आली आहे। यापुढे अशीच समाज उपयोगी कामे या संस्थेकडून चालू ठेवली जातील असेही त्यांनी सांगितले। रात्री विश्रामगृहात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन संस्था कशा प्रकारे कामकाज करतात याची माहिती या अभ्यास दौऱ्याच्या आयोजनातून मिळाली असे संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण कासार यांनी सांगितले। तर सर्व विश्वस्त आणि पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल उपाध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते युयुस्तू आरते यांनी त्यांचे आभार मानले।